काल देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजींनी प्रयत्न करत होते, त्यांना बिर्याणी आणि शीरखोरम्यामधला फरक पण कळणार नाही, म्हणून आमच्या देशामध्ये हिंदूंचा असा अपमान सहन होणार नाही आणि परत केला तर हिंदू समाज पण आपला तिसरा डोळा उघडेल, हे यांनी लक्षात ठेवावं। सर हिंदी में जानना चाहेंगे राहुल गांधी की स्टेटमेंट को किस तरह से देखते हैं और विपक्ष का कहना है कि राहुल गांधी ने ऐसा कुछ भी कहा है। कल जो राहुल गांधी जी ने संसद में जो कोई वक्तव्य किया है, शायद राहुल गांधी जी ये भूल गए कि हमारे भारत देश में 90% ये हिंदू रहते हैं। हमारी देश की पहचान ये हिंदू राष्ट्र है। आज हमारे देश का हिंदू शांत है, इसलिए राहुल गांधी इस तरीके का वक्तव्य कर सकते हैं। जिस दिन हमारे हिंदू समाज ने अशांत होने का शुरू किया, अहिंसा के मार्ग में जाना शुरू किया, तब जिसको वो खुश करने की कोशिश कर रहे हैं राहुल गांधी, उनको बिरयानी और शीरखोरमा में का भी फर्क समझेगा नहीं। इसलिए जितने देर हिंदू समाज शांत है, उतना ये लोग सब लोग सोच के इस तरीके का वक्तव्य करे, वरना जिस दिन हिंदू समाज ने अपना तीसरी आंख खोली, तभी राहुल गांधी जिनको खुश करने की कोशिश कर रहे हैं, वो हमारे देश में 1% भी बचेंगे नहीं। सर संसद में शंकर भगवान की फोटो और गुरु नानक की फोटो दिखाना कितना उचित है राहुल गांधी द्वारा? उतनी हिम्मत उन्होंने मोहम्मद प्रॉपर्ट का भी फोटो दिखाने की करनी चाहिए थी। गुरु नानक जी का फोटो दिखाया, हमारे शिव भगवान का फोटो दिखाया, फिर मोहम्मद प्रॉपर्ट का फोटो क्यों दिखाने की हिम्मत नहीं की? हिम्मत दिखाना चाहिए था ना। सर विपक्ष का बोलना है यहाँ पे कि राहुल गांधी ने ऐसा कुछ नहीं कहा, लेकिन संसद की कार्रवाई से उसको हटाया गया है। विपक्ष जो यहाँ आके जो बात कर रहे हैं, वो उन्होंने ये याद रखना चाहिए कि वो खुद भी एक हिंदू ही है। हम कांग्रेस, बीजेपी, शिवसेना ये सब बाद में है, सांसद, विधायक सब बाद में है, पहले हम हिंदू है। ये जिस दिन ये भूलेंगे नहीं, तब उसी दिन उनको समझ में आएगा कि राहुल गांधी ने हिंदू समाज का किस तरीके से अपमान किया है। बघा, मुळामध्ये जे राहुल गांधींचं वक्तव्य ज्यांना चुकीचं वाटत नाही, त्यांनी हे विचार करायला पाहिजे की ते आमदार, खासदार, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या अगोदर ते एक हिंदू आहेत। हिंदूंचा जो काय अपमान काल राहुल गांधींनी केलेला आहे, तेच वक्तव्य अगर त्यांनी पाकिस्तानमध्ये केलं असतं तर त्यांची जीभ काढून हातात देऊन टाकली असती। म्हणून हिंदू समाज ज्यापर्यंत शांत आहे तोपर्यंत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। नाहीतर ज्यांना हे खुश करायला प्रयत्न करतायत ना, राहुल गांधीच्या खांद्यावर बंदूक ठेवून, ते 1% पण आमच्या देशामध्ये राहणार नाहीत। अहो, ते स्वप्न राहुल गांधींनी बघू नये। मुळामध्ये ठीक आहे, यावेळी ते रायबरेलीमध्ये निवडून आले, पण 2024ला बघू ते कुठल्या भागामध्ये कुठले खासदार राहत आहेत। नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का, हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा। कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरचा निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे, त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करा। हा, आता कमजोर काय कुठली कडी धरतील हे त्यांनाच विचारा, पण थोडा ही प्रतिक्रिया कुठेतरी आदित्य आणि वरुणला विचारा, ते सांगतील खरी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकरांची।
नक्कीच आहे ना, कारण का सत्य बाहेर येईल ना. उद्धव ठाकरेचं वस्त्रहरण थोडं 5% धर्मवीर 1 मध्ये झालं, धर्मवीर 2 मध्ये उरले सुरले पण कपडे काढण्याचं काम होईल आणि मग पानं लावायला लागतील सगळीकडे. हा आता त्या पिक्चर रिलीज बघितल्यानंतर सांगतो ना. अगोदर पासून पिक्चर मध्ये कमाई कशाला वाढू. हा धर्मवीर किंवा शिवसेनेच्या जडणघडणमध्ये चा खरा विलन हा उद्धव ठाकरेच आहे, दुसरा कोण नाही. उद्धव ठाकरेला मायनस केलं असतं तर आज शिवसेना एक संघ असती आणि ताकदीचा पक्ष म्हणून एक शिवसेना असती. म्हणून उद्धव ठाकरे हा शिवसेनेच्या पूर्ण स्टोरी मधला विलन आहे. आज संजय राऊत म्हणतात हे सगळे एजंट आहेत जे बाहेरून भाजपमध्ये आलेले आहेत. पण संजय राऊत पण दलालच आहे ना. असे दलाल भांडूपच्या मार्केटमध्ये खूप भेटतात. तो आता हल्ली सिल्वर ओकची दलाली कमी आणि 10 जनपदची चाटुगिरी थोडी जास्त वाढवली आहे, म्हणून जीवेला हाड राहिलेला नाहीये. आज सकाळी एवढंच राहुल गांधीचं कौतुक होत होतं. मला संशय येत होता की राहुल गांधींनी आतापर्यंत लग्न का नाही केलं. चला हो गया ना अभी बयान. आप पहला वो हिंदी में भी दिया, अभी से गुजराती में बाकी है. चलो थैंक यू.